पायथागोरस थेरम काय करणार आहे, प्रूव्ह करणार आहे. आणि दुसरं काय बघणार आहे तर ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस बघणार आहोत. पहिल्यांदा आपण पायथागोरस थेरम प्रूव्ह करूया. तर आपल्याला काय दिलं बघा, अँगल ए बी सी 90 डिग्री दिलेलं आहे आणि आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर काय करायचं, स्क्वेअर प्रूव्ह करायचं म्हणजे सिद्ध करायचं. आता आपण काय करूया, तर एक मी काय करतो इकडनं एक लंब टाकतो किंवा राईट अँगल करतो, ते शिरोलंबला आणि त्याला नाव दिलं मी बी. तर आपण काल बघितलेलं सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल आपण बघितलेलं की सिमिलॅरिटी समजा याच्यामध्ये सिमिलर असं म्हणजे जर आपण हा लंब टाकला तर डेफिनेटली हे दोन्ही सिमिलर असणार आहे. तसंच ए हा याच्याशी सिमिलर असणार आहे आणि ए परत हा याच्याशी सिमिलर असणार आहे आपण बघितलेलं. त्यामुळे आपण डायरेक्टली असं देऊ शकतो ट्रायंगल समजा ए. आपण पहिल्यांदा कन्सिडर करूया ABD आणि ABC. पहिल्यांदा आपण ABD आणि ABC कन्सिडर करूया. त्याच्यामध्ये ABD आणि ABC आणि ABC त्याच्यामध्ये जर बघितलं तर कॉमन काय आपलं ए आहे, दोन्हीकडे आपलं कॉमन काय ए आहे. नंतर अँगल कुठला आहे बघा, इथे डी इथे बी आहे 90 डिग्री, इथे काय डी आहे. आणि तिसरं राहिलं आपलं काय समजा ABC आणि ABD मध्ये आपलं काय राहिलं, डी राहिलं. ABC मधलं C राहिलं इथे आणि याच्यामध्ये काय राहिलं, बी राहिलं. म्हणजे असं आपण राहू शकतो. म्हणजे आपल्याला एक कॉमन आहे ना तो घेतला, नंतर राईट अँगल याच्यातला घेतला आणि याच्यातला पण घेतला, राहिलेलं आपलं काय असणार आहे म्हणजे हे आपलं काय झालं सांगा, सिमिलर ट्रायंगल झालं. आणि दुसरं आपण हे पण बघितलेलं की त्याच्याबरोबर जर तिसरा पण काय असतो, सिमिलर असतो असं बघितलेलं आपण. तिसरा पण आपला काय असतो, सिमिलर असतो. तर ते पण आपण लिहूया ABC आणि BDC करूया आपण. आपल्याला ABD घेतलेलं, आता काय करणार बघा, ABC मध्ये मी पहिल्यांदा ए घेतो ट्रायंगल ए. हे ट्रायंगल पहिल्यांदा त्याच्यातलं ए घेतो, ए बिंदू घेतला ABC आणि दुसरा आहे तो आपला BDC. आता ह्याच्या दोघांमध्ये पहिल्यांदा काय कॉमन काय तर C आहे. मी C लास्टला लिहितो बघा, C झाला आपला दोघांमधला ABC आणि BDC मध्ये कॉमन C आहे, त्यामुळे C मी लिहिला डायरेक्टली. नंतर ह्याच्यामध्ये अँगल कुठला आहे बघा, B आहे आणि ह्याच्यामध्ये BDC मध्ये काय D आहे, त्यामुळे इथे काय लिहिणार मी, ह्याचा अँगल B झाला, ह्याचा अँगल D झाला आणि ह्याच्यामध्ये राहिली कुठली बाजू, B राहिली, त्यामुळे मी इथे B लिहिणार आहे. आपण काय झाला आपला समरूप झाला. म्हणजे हे आपले काय झाले सॉरी म्हणजे याच्याशी हा झाला असं लिहितो मी, याच्याशी हा समरूप, याच्याशी हा समरूप, याच्याशी हा समरूप, त्यामुळे हे तिन्ही काय झाले एकमेकाशी समरूप झाले. आता इथे आपण असं दोन भाग काढूया त्याचे. आता ह्याच्यामध्ये मी लिहितो सिमिलर एक ट्रायंगल असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग बाजू काय असतात, सिमिलर असतात. म्हणून आपण काय लिहिलं इथे AB डिवायडेड बाय AD इज इक्वल टू BC डिवायडेड, हे BC घेतलं तर DB होणार आणि इक्वल टू AC डिवायडेड बाय AD. हे आपलं काय झालं, एक झालं. आता दुसरीकडे आपण काय बघतोय तर AB डिवायडेड बाय BD इक्वल टू BC डिवायडेड बाय DC इक्वल टू AC डिवायडेड बाय BC. म्हणजे इथे जर आपण बघितलं तर काय झालं सांगा, AB डिवायडेड बाय AD इक्वल टू BC डिवायडेड बाय DB इक्वल टू AC डिवायडेड बाय AB. हे जर आपण दोन्ही कन्सिडर केलं तर आपल्याला काय मिळतं सांगा, जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळणार, AB स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AC. इथे जर आपण हे दोन कन्सिडर केलं बघा, हे दोन कन्सिडर करूया तर काय मिळणार आपल्याला, BC स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू BC. हे इक्वेशन मिळालं आणि आपल्याला काय मिळालं, हे इक्वेशन. म्हणजे आपल्याला काय मिळालं बघा, AB स्क्वेअर मिळाला आणि काय मिळालं, BC स्क्वेअर मिळाला. मग मी काय करतो बघा, हा आपला समजा एक कन्सिडर केला आणि हा आपला दोन कन्सिडर केला, तर आपण काय करूया, दोन्ही काय करू शकतो समजा आपल्याला काय करायचं, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू काय पाहिजे, AC स्क्वेअर पाहिजे. मग मी दोन्ही ऍड करतो, हे दोन्ही AB स्क्वेअर
प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AC प्लस AC इंटू DC. आता जर आपण बघितलं तर काय झालं सांगा, AD आहे इथे AD आहे, इथे AC आहे. मग दोघांमध्ये कॉमन आपलं बघितलं तर AC आहे. AC मी पहिल्यांदा बाहेर काढतो. AC AD प्लस DC. पण जर बघितलं AD आणि DC म्हणजेच आपल्याला काय मिळतं, परत AC इंटू AC मिळतं. त्यामुळे काय मिळतं आपल्याला इथे AC स्क्वेअर मिळतं. त्यामुळे आपलं काय झालं इथे बघा, प्रूव्ह झालं AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. आणि पायथागोरस मध्ये तेच सांगितलेलं आहे, हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू स्क्वेअर साइड. ते म्हणजे कर्णाचा वर्ग इथं दोन वर्गांच्या बेरजा एवढा असतो. हे आपण काय केलेलं आहे, आता प्रूव्ह केलेलं आहे. आता आपण काय बघूया, तर त्याच्यावर एक ॲप्लिकेशन, पायथागोरस थेरम ॲप्लिकेशन म्हणजे त्याचा उपयोग आपण कुठे करू शकतो, काय प्रूव्ह करू शकतो, आणि ते पण आपण इथे बघूया. तर एक मी ते ट्रायंगल काढलेलं आहे ABC नावाचं एक काय काढलेलं आहे, ट्रायंगल काढलेलं आहे. नंतर इथे मी पाहिजे तर देतो नाव B देतो. हे आपलं काय तर B झालेलं. आणि सगळं मी काय दिलंय बघा, इथे बीच्या समोर ह्याला मी B नाव दिलं, ह्याला X. ही संपूर्ण आपली A आहे. आणि ही जर आपण X कन्सिडर केली तर आपल्याला काय मिळणार, A मायनस X मिळणार आहे. आता आपण काय करूया, तर पायथागोरस थेरम इथे वापरूया. पहिल्यांदा आपण कन्सिडर करूया ABD. हे काय केलंय, इथे लंब आहे, हा 90 डिग्री अँगल आहे. तर आपण काय करणार आहे, AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर ह्या ट्रायंगलमध्ये. तर आपण ते काय करूया, त्याच्याकडे संपूर्ण काय काय आहे ते घालूया बघा. AB स्क्वेअर म्हणजे C स्क्वेअर झाला, AD स्क्वेअर म्हणजे P स्क्वेअर झाला, आणि प्लस BD म्हणजे काय मिळणार, A मायनस एक्स म्हणजे काय होणार, A मायनस एक्स. आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअर करायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळतं बघूया, त्याचा जर स्क्वेअर केला, तर वर्ग केला, तर पहिला A स्क्वेअर मायनस 2AX प्लस एक्स स्क्वेअर. हे आपल्याला एक इक्वेशन मिळालं. दुसऱ्या बाजूला आपण बघूया की AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. आता सगळ्या हे घालूया आपण, व्हॅल्यूज घालूया त्यांच्या. AC स्क्वेअर म्हणजे आपला B स्क्वेअर झाला इक्वल टू DC स्क्वेअर म्हणजे X स्क्वेअर झाला, आणि AD स्क्वेअर म्हणजे P स्क्वेअर झाला. आता आपल्याला इथे P स्क्वेअर नको, P ची व्हॅल्यू काढायची आहे. मग आपण काय करूया, पहिल्यांदा इथे काय होणार बघा, आपण मला इथे P स्क्वेअर पाहिजे म्हणून मी काय करतो, इथे P स्क्वेअर घेतो या साईडला. तर तिथे जाईल इक्वल टू काय झालं सांगा, B स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ही आपली कशाची व्हॅल्यू मिळाली, P स्क्वेअरची मिळाली. त्याला समजा आपण एक नाव दिलेलं आहे, याला आपण समजा 2 नाव दिलं आहे. तर ही व्हॅल्यू आहे ती आपण इथे घालूया. म्हणजे आपल्याला काय मिळणार बघा, C स्क्वेअर इज इक्वल टू P स्क्वेअरची व्हॅल्यू मी इथे घातली, B स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस 2AX आणि प्लस एक्स स्क्वेअर. इथे जर तुम्ही बघितलं तर काय झालेलं आहे सांगा, एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे ते काय जाणार. तर आपण आता आपल्याला काय काय व्हायचं, C म्हणजे काय आपली बघा AB आहे, AB घालतो मी, AB स्क्वेअर झाला, म्हणजे आपल्याला पाहिजे ते मिळालं. नंतर B स्क्वेअर म्हणजे काय आपलं AC स्क्वेअर आहे. A स्क्वेअर म्हणजे आपलं काय बघा BC स्क्वेअर, जे आपल्याला पाहिजेच आहे BC स्क्वेअर. आणि राहिलं काय बघा, हे AX राहिलं मायनस 2 इंटू A. A म्हणजे आपलं काय झालं, परत BC झालं, आणि इंटू X म्हणजे आपलं DC झालं. म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते काय झालेलं आहे बघा, इथे मिळालेलं आहे. एकदम सिंपल याच्यामध्ये आपण काढलेलं आहे. हेच आपलं काय झालं उपाय. म्हणजे याच्यावरनं काय आपण काय काढलं बघा, C हा ॲक्यूट अँगल असेल, ॲक्यूट म्हणजे काय लघुकोन असेल, C हा लघुकोन असेल, तर पायथागोरस थेरमच्या सहाय्याने आपण हे सिद्ध केलं की ABचा स्क्वेअर म्हणजे C समोरची जी बाजू असते ABचा स्क्वेअर ही काय असते सांगा, तर दोन्ही बाजूचा स्क्वेअर A स्क्वेअर AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर मायनस काय असतं 2 इंटू DC इंटू DC. म्हणजे इथे जर आपण काय केला, लंब टाकला तर 2BC म्हणजे याची BC इंटू काय असते DC असते. हे काय झालं, एक त्याचं ॲप्लिकेशन झालं. म्हणजे पायथागोरस थेरम आपण कशा प्रकारे वापरू शकतो ते त्याचे उदाहरण झालं.
आता मी काय केलंय तर मगाशी आपण काय बघत होतो सी हा ॲक्यूट अँगल होता म्हणजे लघुकोन होता. आता आपण काय करूया तर सी हा काय विशाल कोन आहे किंवा ऑप्टूस अँगल आहे. त्याच्यासाठी काय केलंय बघा तर ए पासून एक काय केलं आहे सी बी एक्सटेंड केलेलं आहे डी पर्यंत आणि ए बी लंब सी डी आहे किंवा ए डी परपेंडिक्युलर टू काय डी सी आहे. आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर प्लस 2BC इंटू सी डी प्रूव्ह करायचं आहे. तर पहिल्यांदा मी काय करतो तर पहिल्यांदा आपण हा ट्रायंगल कन्सिडर करूया जो राईट अँगल ट्रायंगल आहे कुठला ए डी बी. त्याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो बघा ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस डी बी स्क्वेअर. ए बी स्क्वेअर आपलं सी स्क्वेअर आहे इक्वल टू ए डी स्क्वेअर आपलं पी स्क्वेअर आहे प्लस डी बी म्हणजे ॲक्च्युली काय बघा इथे ए आहे आणि एक्स आहे म्हणजे आपण काय लिहिणार दोन्ही ॲड करणार आहे त्याचा स्क्वेअर करणार ए प्लस एक्स स्क्वेअर. त्यामुळे आपल्याला काय मिळणार बघा सी स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस याचं आपण हे केलं सिम्प्लिफाय केलं तर ए स्क्वेअर प्लस 2ax प्लस काय मिळालं एक्स स्क्वेअर. समजा हे माझं इक्वेशन नंबर 1 आहे. आता दुसरा ट्रायंगल कन्सिडर करूया आपण ए बी सी मध्ये काय होणार सांगा ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ह्याच्यामध्ये ए सी स्क्वेअर म्हणजे काय आला बी स्क्वेअर झाला आपला ए डी स्क्वेअर म्हणजे परत पी स्क्वेअर झाला आणि बी सी स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर झाला. आता हे आपलं समजा मी काय करतो आपल्याला पी स्क्वेअर इथे पाहिजे म्हणून मी काय करतो पी स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार हे या बाजूला गेलं तर आपल्याला होणार बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे आपलं इक्वेशन नंबर 2. आता आपण काय करूया तर इक्वेशन नंबर 1 मध्ये पी ची व्हॅल्यू इथे घालूया. त्यामुळे आपल्याला काय मिळणार सी स्क्वेअर इज इक्वल टू टी स्क्वेअरची व्हॅल्यू घातलेली बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस 2ax प्लस एक्स स्क्वेअर. इथं बघितलं तर मायनस एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर आहे त्यामुळे हे काय झालं आपलं गेलं. त्यामुळे आपल्याला काय मिळालं बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस 2ax. आता आपण त्या व्हॅल्यू सगळ्या घालूया. सी म्हणजे आपलं काय ए बी आहे ए बी स्क्वेअर झाला बी स्क्वेअर म्हणजे आपलं काय झालं सांगा बी स्क्वेअर ए सी स्क्वेअर झाला प्लस ए स्क्वेअर म्हणजे आपला सी बी स्क्वेअर झाला प्लस 2 इंटू ए म्हणजे आपला परत सी बी झाला किंवा बी सी लिहिलं तरी चालेल एक्स म्हणजे आपला काय आला सी बी झाला. म्हणजे इथे जर तुम्ही बघितला मगाशी आपण जे बघितलं त्याच्यामध्ये सी काय होता ॲक्यूट अँगल होता लघुकोन होता. इथे काय हा अँगल काय विशाल कोन आहे किंवा ऑप्टूस अँगल आहे. त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक फक्त काय सांगा इथे आपल्याला मायनस मिळायचं सबट्रॅक्ट व्हायचं इकडनं इथे काय होते सांगा ॲड होतं एवढाच त्याच्यामध्ये काय दोघांमध्ये फरक आहे. इथे फक्त एवढंच तुम्ही लक्षात ठेवलं तर पुरेसं आहे. म्हणजे आपल्याला फक्त साईन काय करावं लागते चेंज करावे लागते. जर ॲक्यूट अँगल असेल तर मायनस येणार आणि ऑप्टूस अँगल असेल तर आपला प्लस तिथे येतो. आज आपण अपोलोनियस प्रमेय बघणार किंवा अपोलोनियस थेरम बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट एक लक्षात घ्या आपल्याला एक ट्रायंगल आहे ए बी सी आपला आहे ट्रायंगल आहे त्रिकोण आहे आणि काय दिलेलं आहे की एम हा त्याचा मिड पॉईंट आहे. एम हा त्याचा काय मिड पॉईंट आहे. नंतर आपण कन्स्ट्रक्ट काय केलं तर ए पासून बी सीला एक लंब टाकला म्हणजे इथे 90 डिग्री होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे सांगा एक राईट अँगल ट्रायंगल इथे मिळणार आहे. तर आपण जे ॲप्लिकेशन बघितलं त्याच्यामध्ये एक आपण कन्सिडर काय करूया की इथे 2 अँगल होत आहेत बघा ए एम डी आणि दुसरा आपण ए एम सी हे 2 अँगल होत आहेत. त्याच्यापैकी एक आहे तो ऑप्टूस अँगल आहे म्हणजे विशाल कोन आहे आणि एक आहे तो ॲक्यूट आहे किंवा लघुकोन आहे. मग त्याच्याशी रिलेटेड आपण ॲप्लिकेशन बघितलं त्याच्यावर आपण एक लिहू शकतो की ह्या ट्रायंगल कन्सिडर केला समजा ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर प्लस हे काय आहे बघा ऑप्टूस अँगल आहे त्यामुळे आपण काय करणार आहे 2 टाइम्स बी एम इंटू एम डी. हे आपलं काय झालं इक्वेशन 1 झालं. दुसरं इक्वेशन आपण कन्सिडर काय करूया तर हा अँगल करूया ए एम सी हा आपला काय ॲक्यूट अँगल आहे त्यामुळे आपण लिहिताना कसं लिहिणार बघा ए सी स्क्वेअर आपला ए सी स्क्वेअर झाला इक्वल टू ए एम स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर. आता इथे आपल्याला काय करावं निगेटिव्ह घ्यावं लागेल तर परत एकदा 2 टाइम्स सी एम इंटू काय करणार आहे आपण ही एम डी घेणार इंटू
हे आपलं टू इक्वेशन बघूया. तर त्याच्याबद्दल आपण काय बघूया, तर हे आपलं बी हा मिड पॉईंट आहे, एम हा मिड पॉईंट आहे. त्यामुळे डेफिनेटली काय असणार सांगा, बी एम इज इक्वल टू सी एम असणार. बी एम इक्वल टू काय असणार आहे, सी एम असणार आहे. त्यामुळे इथे आपण काय करूया, हे सी एम आहे त्याच्याबद्दल काय करूया, बी एम घालूया आणि दोन्ही इक्वेशन आपण ॲड करूया. इथे पहिल्यांदा मी लिहितो पाहिजे तर इथे आपण काय लिहूया, दुसरं इक्वेशन असं लिहू शकतो मी, ए एम स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर, सॉरी इथे सी एम स्क्वेअर आहे, मायनस 2bm लिहितो इंटू एम टी. हे आपलं काय झालं, सेकंड इक्वेशन झालं. आता दोन्ही आपण ॲड करूया, ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर प्लस 2bm इंटू एम डी प्लस ए एम स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर आणि मायनस 2bm इंटू एम डी. आता जर बघितलं 2bm प्लस आहे आणि इथे 2bm मायनस आहे, त्यामध्ये काय होणार आहे, जाणार आहे आपलं. त्यामुळे आपल्याला काय होणार, ए एम स्क्वेअर आहे आणि बी एम स्क्वेअर, इथे काय चुकलं आपलं, बी एम स्क्वेअर सी एम स्क्वेअर. आपल्याला काय पाहिजे, 2am स्क्वेअर प्लस, आणि दुसरी गोष्ट आपल्या इथे पण आपण काय करू शकतो सांगा, सी एम बद्दल आपण काय करू शकतो, बी एम लिहू शकतो. त्यामुळे हे पण काय झालं सांगा, 2bm स्क्वेअर आणि हे पण काय होणार आहे, bm स्क्वेअर होणार आहे. त्यामुळे आपल्याला पाहिजे तर एक स्टेप मी वाढवतो बघा, ए एम स्क्वेअर झाला 2am स्क्वेअर झाला. ह्या bm स्क्वेअर बद्दल मी काय लिहू शकतो सांगा, bm स्क्वेअर बद्दल मी काय लिहू शकतो, cm स्क्वेअर लिहू शकतो. त्यामुळे आपले काय होणार बघा, cm स्क्वेअर प्लस cm स्क्वेअर म्हणजेच काय झालं सांगा, 2am स्क्वेअर प्लस 2cm स्क्वेअर. किंवा जर आपल्याला bm स्क्वेअर पाहिजे ना, तर bm स्क्वेअर पण आपण लिहू शकतो. कारण काय करूया आपण बघा, हे bm घेतलंय ना, त्याच्याबद्दल आपण काय करूया, bm cm बद्दल आपण काय करूया, bm लिहूया. म्हणजे आपलं काय होणार, जसं आपल्याला प्रूव्ह करायचं तसं मिळून जाईल. दोन्ही प्रकारे एकच झालं, कारण bm घातलं काय आणि cm घातलं काय, दोन्ही काय होणार, सेम होणार आहे. मग मी काय करतो, cm बद्दल आपण काय करूया, bm घालूया, bm स्क्वेअर प्लस bm स्क्वेअर म्हणजे काय झालं, टाइम 2 टाइम am स्क्वेअर प्लस 2 टाइम bm स्क्वेअर, 2 टाइम am स्क्वेअर 2 टाइम bm स्क्वेअर. म्हणजे आपण काय केलं, याला अपोलोनियस काय म्हणतात, थेरम म्हणतात. त्याच्यामध्ये जर मिड पॉईंट तुम्हाला दिलेला असेल, हे ट्रायंगलचा एखादा मिड पॉईंट दिला आहे बघा, हे यम आपला मिड पॉईंट झाला, तर काय होतं सांगा, ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर म्हणजे काय होतं सांगा, त्याचा मिड पॉईंट असतो बघा, ए एम स्क्वेअर 2am स्क्वेअर 2am स्क्वेअर इंटू कुठलेही घेतली तरी आपल्याला काय होणार, सेम होणार आहे, 2bm स्क्वेअर. म्हणजे cm स्क्वेअर म्हटलं तरी चालेल किंवा 2bm स्क्वेअर म्हटलं तरी चालेल. दोन्ही काय झालं, एकच झालं. म्हणजे हा आपला काय झाला आहे, आता 2 झालेला आहे. ह्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काय दिलं जाऊ शकतं सांगा, हे मिड पॉईंट म्हणून दिलेलं असेल, 2 कुठल्या तरी दिलेलं असेल, त्याच्यामध्ये तिसरी काढा असं पण सांगितलेलं असेल. वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं तुम्ही याच्या सहाय्याने काय करू शकता, सोडू शकता.